श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार निमित्त माझी स्पेशल गुरुवारची पूजा आहे। आज ही सकाळी 5:30लाच उठून मी छान अंगण असं छान स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि हळदीचं लेपन करते आहे। हळदीचं लेपन केल्याने कोणती पण अदृश्य वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करूच नाही शकत। हळदीचं लेपनसाठी मी हळद, थोडंसं गोमूत्र, त्याच्यामध्ये गंगाजल, गुलाबजल आणि थोडंसं अत्तर टाकलं आहे। त्यामुळे ती सुगंधित हळदीचं लेपनमुळे महालक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। म्हणून छान मी सकाळीच हळदीचं लेपन करून घेतलं आहे आणि महालक्ष्मीची पावडर पण काढून घेतली आहे। महालक्ष्मीची पावडर काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आहे। या प्रकारे सुंदर हळदीचं लेपन करून झालं आहे। आता सगळ्या देवांना पंचामृताने छान अभिषेक करून घेतला आहे आणि सगळ्यांचा अभिषेक झालेला आहे। आता स्वामींना, माझ्या कुलदेवी, दत्तात्रय, विठ्ठल रुक्माई, गजानन महाराज, श्रीयंत्र यांना सगळ्यांना मी आता आपल्या आपल्या जागावर विराजमान केलं आहे आणि सगळ्यांना अष्टगंध, हळदी, कुंकू असं सगळं छान वाहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुळशीचं दल पण वाहिलेलं आहे। कृष्णाला खूप आवडते। बालगोपालला तुळशीचं दल, गणपतींना लाल फूल, महालक्ष्मीला गुलाबाचं फूल आणि महाकाली देवी आमची कुलदेवी आहे, त्यांना पण छान गुलाबाचं फूल वाहिलं आहे, हळदी कुंकू लावलं आहे आणि आपले सगळ्यांचे लाडके स्वामी समर्थ महाराज किती छान, किती गोड दिसतात। छान पूजा झाली आहे। हा आहे माझ्या घरातला मंगल कलश। नारळाला खूप छान कोंब आलेला आहे आणि इथे आरतीची तयारी केलेली आहे मी सकाळीच आणि तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावून घेतला आहे। आता माझी आरती झालेली आहे आणि आरती लवंग आणि कापूर पण प्रज्वलित केला आहे। त्यामुळे आपल्या घरात कुठे पण वाईट शक्ती येत नाही आणि पॉझिटिव्हिटी राहते, अगदी प्रसन्न वाटतं। माझी आता छान पूजा झाली आहे। बघा स्वामींना तुळशीला लावलेलं आहे, गणपतीला फूल वाहिलेलं आहे, विठ्ठल रुक्माईला पण तुळशीचा वाहिलेला आहे आणि ती छान पूजा करून झाली आहे। आता श्रीयंत्र पण ठेवला आहे। श्रीयंत्राभोवती कमळगठ्ठ्याची माळ आवर्जून ठेवायची। नैवेद्य अर्पण केलेला आहे देवांना, दूध आणि खडीसाखर आणि हे मंगल कलश, ही महालक्ष्मीची फोटो आहे माझ्याकडे, जी मी कोल्हापूरवरून आणलेला आहे। अशी छान पूजा झाली आहे आपली। आता स्वामी किती गोड दिसतात ना। हे सगळं बघून माझी गुरुवारचा दिवस जो असतो ना, एकदम प्रसन्न आणि एकदम प्रफुल्लित, इतकं सुगंध घरामध्ये दवळतो आणि इतका छान वाटतो की तो दिवस कधी निघून जातो पताच नाही लागत। तुपाचा आणि तेलाचा दिवा जरूर लावावा, त्यामुळे घरामध्ये छान प्रसन्न वाटतं। माझी नित्यसेवा पण सुरू आहे। स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचले आणि 11 माळी घेतल्या आणि त्यानंतर मी तारकमंत्राचे 11दा म्हणून तीर्थ बनवले आणि ते सगळे मिळून आता मी स्वामींना आपलं नैवेद्य बनवत आहे। सर्वप्रथम ताटात भात घेतला आहे, त्याच्यानंतर वरण, आंब्याचा रस, सीझन असल्यामुळे भाजी आणि 2 चपाती। स्वामींचं नैवेद्य मी दर गुरुवारी असं छान पद्धतीने पूर्ण ताट बनवून दाखवते स्वामींना। स्वामी पण आवर्जून येतात बरं। पांढरा भात कधी नाही वाढायचा, त्याच्यावर थोडंसं वरण वाढायचं आणि सगळ्या याच्यावर एक एक आपल्याला आता तुळशी पान ठेवून घेऊया। तुळशीच्या पानाबिना कोणतंही देव नैवेद्य अर्पण ग्रहण करत नाही, म्हणून सगळ्या याच्यावर आपण एक एक तुळशीचं पान ठेवून घेऊया आणि चला आता स्वामींना नैवेद्य दाखवूया। श्री स्वामी समर्थ। आता चला आपण स्वामींना नैवेद्य दाखवूया। सर्वप्रथम इथे बघा, मी इथे पहिल्यांदा चौकोन भरीव